अभिनेत्री उर्वीने जसं आपलं फेसबुक अकाउंट उघडलं त्यावर शिव्यांची बरसातच सुरू झाली. ती समजून चुकली होती. हे सगळं सुपरस्टार अंकुश जाधव बरोबरच्या मैत्रीचे दुष्परिणाम आहेत. अंकुशचे चाहते सोशल मीडियावर उर्वीला वाईट साईड बोलत होते. उर्वीच्या आयुष्यात काही ना काही वादळ येतच असत. आज अचानक तिच्या सावत्राईचा फोन आला. तिच्या स्वतःच्या कुटुंबात तिच्या बरोबर नेहमीच सावत्र व्यवहार होत आला होता. त्यासाठीच सावत्र आईने तिची सावत्र बहीण जी तिला नापसंत करत होती तिच्या साखरपुड्याचं आमंत्रण दिल्यावर तिला याचं आश्चर्य वाटलं. उर्वी तिथे पोहोचल्यावर तिची आई तिला अद्वत बोलू लागली. तिच्या सख्ख्या वडिलांनी सुद्धा तिला ऐकवायला मागे पुढे पाहिलं नाही. तेवढ्यात पाठीमागून आवाज आला, उर्वी मी आलोय. या व्यक्तीला बघून थोड्या वेळापूर्वी उर्वीला घालून पडून बोलणारे तिचे आई वडील यांचे हावभाव बदलले. सगळ्यांच्या तोंडचं पाणी पळालं. हा सेलिब्रिटी अंकुश जाधव तर नाही ना? हा कोण होता ज्याचा आप बघून दीक्षित कुटुंब अचंबित झालं? आणि हा उर्वीला कसा ओळखतो? या व्यक्तीच्या येण्याने उर्वीची संकट कमी होतील का अजून संकट उभी राहतील? एका बेधुंद संध्याकाळी एक राजबिंड तरुण एका आलिशान हॉटेलमध्ये एकटाच बसला होता. तो लक्षपूर्वक ती फाईल वाचत होता. त्याच हॉटेल बाहेर जराशा आडोशाला एक मुलगी उभी होती. मुळातच सुंदर असलेली ती आज खास तयार होऊन आल्यानं अजूनच सुंदर दिसत होती. तिनं पाठमोऱ्या बसलेल्या त्या तरुणाकडे पाहिलं आणि लगेच तिनं ओळखलं, हाच तो ज्याच्यासाठी मी इथं आले आहे, जो मला यशाच्या शिखरावर जायला मदत करेल. ती त्या तरुणाच्या टेबलजवळ गेली, त्याच्या पाठीवर हात ठेवला आणि मनमोहक हसली. सॉरी, डू आय नो यू? ओ, यू विल शॉर्टली. उर्वीला अचानक जाग आली. तिचं डोकं खूप जड पडलं होतं. खरंच ते एक स्वप्न तर नव्हतं ना? ती पूर्णपणे बावचळून गेली होती. ज्या पद्धतीनं तो माणूस तिच्याशी वागत होता ते तिला नवीनच होतं. त्या परिस्थितीत सुद्धा तिनं त्याच्याकडे मान वर करून बघितलं. तिला अचानक धक्काच बसला. किती हँडसम आहे ना हा? त्याचे डोळे चिंताग्रस्त वाटत होते, पण त्यात सुद्धा इगो स्पष्टपणे दिसत होता. तुला कोणी पाठवलंय सांग? तुझी हिंमतच कशी झाली मला ड्रग्ज देण्याची? एवढं सगळं करूनही तुला वाटतं का तू इथून सही सलामत निघून जाशील? थांब जरा, तुला बघतोच आता. त्याचं नाव अंकुश होतं. अंकुश जाधव, ज्युनियर अंकुशचा मोठा भाऊ. आपल्या मोठ्या भावाला त्याच्या आयुष्यात मिळालेलं यश त्याच्या नावामुळे असावं असं त्याच्या लहान भावाला वाटत असत. हेच नाव वापरून आपल्यालाही तेवढीच प्रसिद्धी मिळेल असा त्याचा समज होता. त्यामुळं त्यानं स्वतःचं नाव अंकितवरून ज्युनियर अंकुश ठेवलं होतं. ते दोघे काहीसे सारखे दिसायचे, त्यामुळे आदल्या रात्री उर्वीनं चुकून अंकुशच्या ड्रिंकमध्ये औषध मिसळलं. तू काय करतोयस? व्हॉट डू यू थिंक? तुझा काहीतरी गैरसमज झालाय. आता जर सगळ्यात जास्त कोण त्रास सहन करत असेल ना तर मी आहे ती मी. मला तुझ्याशी काही घेणं देणं नाहीये. तुला वाटतं का तू या लायकीचा आहेस की मी अशीच कोणाच्याही वाटेला जात नाही? काय? चुकीच्या माणसाला ड्रग दिले? शिट, ही मुलगी. काही सेकंद त्याचं लक्ष विचलित झालं आणि तोच क्षण उर्वीनं साधला. ती वेगात बाहेर पळत गेली. अरे काय बघतोस काय? स्वतःची अवस्था बघ काय झालीये. तू? सुहासनं मागे वळून बघितलं. त्याला काही सुचत नव्हतं. तो कन्फ्युज्ड होता. आत्ता नक्की इथं काय झालं? अस्ताव्यस्त कपडे घातलेली ती मुलगी सरांच्या रूममधनं का पळत आली? सर, मोठे साहेबांचा फोन आला होता. तुमची रूम व्यवस्थित आहे का नाही हे विचारायला. काल रात्री तुम्ही आलात आणि लगेच झोपला म्हणून नोकरांनी तुम्हाला त्रास देण्याची तसदी घेतली नाही. असिस्टंटने प्रेसिडेंट सरांना तुमच्या आजच्या शेड्यूलविषयी माहिती दिली आहे, पण सर आत्ता पळत गेलेली ती मुलगी. तुझं तोंड बंद कर. सुहासनं आपल्या शंका आणि प्रश्न आवर्ते घेतले. सर, मॅडम आलेत. मला माहिती आहे तू काय विचारणार आहेस ते, पण यावेळी माझ्याकडे त्याचं समाधानकारक उत्तर नाहीये. मला आज खूप काम आहे आई. मी काळजी करणार नाही असं कसं होईल रे? मला तर वाटतं तू या मुलीसोबत लग्न केलं पाहिजे.
तू जे काही केलंस त्याच्या जबाबदारीची तुला जरा जाणीव पाहिजे ना. आई, मी त्या मुलीसोबत लग्न कसं काय करू शकतो? मी काय वेडा आहे का? मी तिला ओळखत सुद्धा नाही. ती एक अनोळखी मुलगी होती. तिचं नाव उर्वी आहे. ती 23 वर्षाची आहे. ती दीक्षित ग्रुपच्या दीक्षित फॅमिलीची एक अनौरस मुलगी आहे. तिला 2 मोठ्या बहिणी आणि एक लहान भाऊ आहे. तिची आई उर्वी लहान असतानाच वारली. तिच्या वडिलांना तिची काही फिकीर नाहीये. तसं तर ती दीक्षित विलामध्ये राहते, पण तिला त्यांच्याकडनं पैसे वगैरे काही मिळत नाही. आई, अंकुश, तू अजून रेशमचाच विचार तर करत नाहीयेस ना? मी तुला अजूनही सांगतेय, तुझ्यात आणि रेशममध्ये काहीही होऊ शकत नाही. तुम्ही दोघं कितीतरी वर्ष एकत्र आहात, पण तू तिला कधीतरी हात लावलायस का? तुम्ही दोघं एकत्र राहण्यासाठी नाही बनलायत, कळतंय ना तुला? आई, बस झाला आता. अंकुश, तुला चांगलंच माहितीये तुझ्या प्रॉब्लेममुळे तू कुठल्याच महिलेला सॅटिस्फाय करू शकत नाहीयेस. तुला स्वतःचं असं एखादं मूल व्हावं म्हणून आपल्या कुटुंबानं इलाजाची पूर्वतयारी केलीये. पण आज तू त्या मुलीला हात लावलास. एक पुरुष म्हणून तू तिच्याशी जसं वागायला पाहिजे तसं वागलास. याचा सरळ सरळ अर्थ हा होतो की ती मुलगी तुझ्यासाठी योग्य आहे. आई, हे जे काही घडलं ना ते मी विलिंगली केलेलं नाहीये. तिनं त्यासाठी चुकीचा मार्ग अवलंबला. सो त्याचा माझ्या प्रॉब्लेमशी काहीही संबंध नाहीये. तुला काय वाटलं? मी असं काही करण्याचा प्रयत्न तुझ्यावर केला नसेल, पण प्रत्येक वेळी डॉक्टरला बोलवावं लागतं असं ते सगळं सांभाळण्यासाठी. बहुतेक यावेळेस वेगळं ड्रग्ज वापरलं असेल. तू आता हा विषय कायमचा बंद करून टाकायला पाहिजे. उर्वी, स्वतःकडे बघ. तू अजून सुद्धा एक सेलिब्रिटी बनण्याचा प्रयत्न करतेस. तुझ्या सावत्र आईचं ॲडवाईस नीट ऐक. मी तुझ्या लग्नासाठी एक चांगली फॅमिली बघते. उर्वी लवकर कंपनीमध्ये गेली. तिला बघताच ललितानं आपलं तोंड वाकडं केलं. फायनली तू आलीस. मला वाटतं तुला या ऑडिशनने काय फरक पडत नाही. सॉरी, मला जरा उशीर झाला. आणि अचानक तिचा फोन वाजला. हॅलो उर्वी, तू काल रात्री कुठं होतीस? काल रात्री मला महत्वाचं काम होतं. आय डोंट केअर. तू काल रात्री कुठं होतीस याचं मला काय करायचं नाहीये. पण इकडे तुझी बहीण सोनिया आज तिच्या एंगेजमेंट विषयी सगळ्यांशी बोलणार आहे. असं असताना तुझी रात्रभर बाहेर राहण्याची हिंमतच कशी झाली? तू आता काय करतेस त्याचं मला काही फरक पडत नाही. तुला आत्ताच्या आत्ता घरी यावं लागेल. मला जर कळलं की तू नाही आलीस तर दीक्षित फॅमिलीतनं तू वजा होशील. आणि तुझ्या नावाच्या अस्थी मी समुद्रात फेकून देईन, जेणेकरून तू आयुष्यात तुझ्या आईच्या कोणत्याही प्रॉपर्टीच्या हिश्श्याला हात लावू शकणार नाहीस. ती घरी येतेय ना? ती येणारच. न आल्यास काय परिणाम होतील हे तिलाही माहितीये. तू तिच्याशी नीट बोलायला पाहिजे होतं, म्हणजे तिनं लग्नाचं प्रपोजल ॲक्सेप्ट केलं असतं. पवार कुटुंबाकडून लग्नाचा प्रस्ताव येताच मला धक्काच बसला. ते अदितीशी लग्न करत आहेत कारण त्यांना फक्त एक मोलकरीण हवी आहे. तसे ही उर्वी अनौरस मुलगी आहे. ती त्यांच्या घरात गेली नाही तर कोण जाणार? तिच्यासाठी तेच घर योग्य आहे. चिंता नको करू. मी अदितीला मोलकरीण बनवून ठेवायला तयार होईन का? मी तिला टॉर्चर व्हायला तिथं सोडीन का? पण उर्वी सुद्धा माझीच मुलगी आहे ना. असं असेल तर तू चुकतोयस. आठव जरा, तू एका दुसऱ्या बाईपासनं झालेल्या ह्या मुलीला घरात घेऊन आलायस. मी तिला या घरात राहायला दिलं. आता मोठी झालीये तर तिनं मला थोडी मदत करावी अशी माझी अपेक्षा असताना तू मध्ये का येतोयस? तिच्या लायकीनुसार तिचं लग्न पवार कुटुंबात करताना तुला काय प्रॉब्लेम येतोय? तिथल्या पैशात ती सुखी राहील ना, तिचंच भाग्य उजळेल. मी तिला पाठवतो, ती जाईल. तेवढ्यात नोकरानं बाहेरून फोन केला. हॅलो मॅडम, मिस उर्वी घरी आल्यात? सर आणि मॅडम तुमची वाट बघत आहेत. तुमची बहीण एंगेजमेंटचा प्रस्ताव मांडणार असल्यामुळं तुमच्या बहिणीचा नवरा सुद्धा इथं आलाय. सिद्धार्थ इथे आलाय? हो, ते पण आत्ताच आलेत. काही वेळापूर्वीच ते आतमध्ये गेलेत. उर्वी आतमध्ये गेली आणि थबकलीच. तुला काय वाटलं मी बघितलं नाही तू काय केलंयस ते? तो तुझ्या बहिणीचा नवरा आहे. तुझी हिंमत कशी झाली त्याला स्वतःकडे आकर्षित करण्याची? आईसारखीच मुलगी. उर्वी तिथंच उभी होती. जणू काही तिथून तिचे पाय जमिनीला खिळून गेले होते. मला जर त्याला जाळ्यात ओढायचं असतं तर मी नुसती त्याच्याकडे बघत उभी राहिले नसते ना. या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी आत्ताच डाउनलोड करा पॉकेट FM ॲप आणि ऐका लव्ह कॉन्टॅक्ट.